हॅलो नमस्कार मंडळी, सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आम्ही चाललोय आमच्या गावाला मेंढोद्याला। मुक्ताईनगर जवळच आहे आमचं गाव। मुक्ताईनगरच्या मंदिरामध्ये पण जाऊ दर्शनाला। आता रस्त्याने आम्ही आता इथं दीपनगर आलंय बघा। चला आम्ही आता निघतो, भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला। आम्ही आता मुक्ताईनगर जवळ पोहोचलो। मुक्ताईनगरला ही पूर्णा नदी आहे, खूपच मोठी नदी आहे ही पण। आणि हा जो ब्रिज आहे ना, हा खूपच जुना आहे। आता शेजारी नवीन ब्रिज तयार होतोय, त्याचं काम चालू आहे अजून। बराच वेळ लागेल तो नवीन पूल व्हायला पण। पूर्णा नदीच्या पुलाला ना आजूबाजूने झाडे लावून टाकली। अगोदर ओपन होते हे, आता झाडे लावली, खूप मोठी मोठी लावली ती पण। गाडीमधून नदी पण थोडी कमीच दिसते। खूपच मोठी नदी आहे ही पण, भरपूर मोठी नदी आहे। भुसावळवरून आमच्या गावाला जायला 1.5-2 घंटा तरी लागतो। आता रस्ता पण चांगला झालाय ना, त्याच्यामुळे जास्त टाइम नाही लागत। अगोदर खूप टाइम लागायचा आणि रस्ता पण खूपच खराब होता अगोदर। आता छान झालाय रस्ता आणि हायवे पण आहे। आता हा छोटा रस्ता लागलाय आमच्या गावाकडे जायला। आजूबाजूनी रस्त्याने बघा केळीची शेती लागली आहे। थोडं इथं थंड वाटतंय केळीची शेती असल्यामुळे। आलंय आमच्या गावात। हे जे गाव आहे ना, हे नवीन तयार होत आहे। आमचं गाव खरं नदीकाठी आहे। नदीला केव्हा जास्त पूर येतो ना, तर नदीकाठीच आमचं गाव आहे। तर तिथं खूप त्रास व्हायचा, म्हणून आता हे नवीन गाव डेव्हलप होतं इथं। बघा हे कृष्ण मंदिर पण आहे, खूपच सुंदर आहे मंदिर। आणि राधा आणि कृष्णाची मूर्ती पण खूपच छान आहे। आता आमचं जुनं गाव जे आहे ना, तिथं चाललो आहे आम्ही, कारण तिथंच सगळं आहे अजून आमचं घर वगैरे। कॅमेरा आहे ना स्लो मोशनमध्ये लागून गेला, कधी लागला काही कळलंच नाही मला। आणि थोडासा इथं गावाजवळ रस्ता पण खराब आहे, तर खूपच गड्डे लागत आहे, खूपच गाडी हालते। बघा एवढी गाडी हालते ना, खूपच गाडी हालते। आता जवळच आले आम्ही। बघा ही केळीची बाग आहे, एकदम हिरवी हिरवी दिसते मस्त। आमचं गाव आहे ना हायवे पासून खूपच लांब आहे, एकदम मध्ये येतं आमचं गाव। तापी नदी जवळ आहे, इथं पण तापी नदीच आहे आणि भुसावळला पण तापी नदी आहे। इथूनच ती तापी नदी पुढे जाते भुसावळला। बघा आलंय आमचं गाव। आता धूळ पण एवढी उडते ना, खूपच धूळ उडते, पूर्ण गाडी बघा धुळीने खराब होऊन गेली। चला आम्ही आता गावामध्ये प्रवेश करतोय, तुम्हाला नंतर भेटते मी। बघा या माझ्या सासूबाई आहे, आम्ही काकूच्या घरी चाललो आहे। आता आमच्या घरी जाऊन आलो आम्ही, बाबांना पण भेटलो आणि आईला पण भेटलो। आईला सोबत घेऊन चाललो आहे काकूच्या घरी। काकूने स्वयंपाक करून ठेवला आहे आमच्यासाठी शेवभाजी, तर आम्ही तिथं जेवायला चाललो आहे। नवीन गाव आहे ना आमचं तिथं। काकूच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हा मला व्हिडिओ करायची आठवणच नाही राहिली, तर व्हिडिओ नाही घेतला मी काकूच्या घरी। आणि आम्हाला पण खूप भूक लागून गेली होती, दुपारचे 3 वाजून गेले होते। तर मग आम्ही गेलो आणि डायरेक्ट जेवणालाच बसले, तर मला ना व्हिडिओ करायची आठवणच नाही राहिली। बघा ही जी माती आहे ना, ही अशी माती इथून शेताकडून काढली जाते, कुठून खालून नदी आहे इकडे साईडला, तर तिथून ही माती आणताय आणि इकडे पुढे कुठे नेताय माहित नाही मला, शेतात नेताय का कुठे नेताय। त्याच्यामुळे ना रोडावर एवढी धूळ होते ना, खूपच धूळ होते, गाडी पण पूर्ण धुळीने भरून गेली आहे। आम्ही आता निघालोय, घरी चाललोय। आता मुक्ताईनगरचं इथं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये चाललोय। रस्त्याने जाताना मला इथं पूर्णा नदीजवळ खूपच छान सनसेट दिसत होता, तर आम्ही इथं 2 मिनटं थांबलो, फोटो वगैरे काढले भरपूर आणि आता निघतोय। बघा पूर्णा नदीवरून पण किती छान सनसेट दिसतोय ना। आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तापी नदीवरून सनसेट पाहिला, आज आम्ही पूर्णा नदीवरून सनसेट पाहिला। आणि इथं साईडला पुलाचं काम चालू आहे, नवीन मोठा ब्रिज तयार होतोय। आम्ही आता मुक्ताईच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत। बघा आता इथून एंट्री आहे,
खूपच सुंदर मंदिर बांधताय आता, खूपच मोठं होतं आहे. बघा इथं संध्याकाळ पण होत आली आहे. बरं झालं जास्त रात्र नाही झाली, नाही तर लेट झालं असतं ना तर काहीच दिसलं नसतं. बघा इथं छोटे छोटे मंदिर आहे आणि हा इथं हॉल आहे. इथं लग्न वगैरे पण होतात मंदिराजवळ. खूपच मोठी जागा आहे ही मंदिराची, खूप मस्त जागा आहे आणि गार्डन पण आहे एक छोटंसं, तिथं मुलं खेळू शकतात. खूपच छान आहे ते पण गार्डन. आणि इथं मंदिराजवळ आहे ना अशा रूम पण बांधलेल्या आहे. जर तुम्ही मुक्कामी आले ना लांबच्या मंडळी तर तिथं राहू शकता. बघा हे गार्डन आहे, खूपच सुंदर आणि मोठं गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये ना खूप सारे झाडं पण आहे. मी लहानपणी गेली 2 वेळा, आता बरेच दिवस झाले गेले नाही आहे. बघा इथं मंदिर आहे, मंदिराचं बांधकाम चालू आहे अजून. इथून काही तुम्हाला हळदी कुंकू रांगोळीचे ठसे वगैरे काय घ्यायचं असेल सामान ते घेऊ शकता. चला आपण आता आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊया. बघा इथं मुक्ताईचा फोटो लावलेला आहे. मंदिराची जी जागा आहे ना ती खूपच ऐसपैस आहे मोठी. बघा इथून साईडने असा रस्ता आहे जाण्याचा आणि इथून बाहेर निघण्याचा रस्ता आहे आणि इथून आपण मध्ये येतो मंदिराकडे दर्शनासाठी. इथून असं सरळ जायचं मध्ये. चला तर मग आपण आता असं इथून सरळ सरळ मध्ये जाऊ. मध्ये आल्यावर समोरच मोठंच मंदिर दिसेल तुम्हाला, दगडांनी बनवलेलं आहे छान आणि इथं लिहिलं आहे श्री क्षेत्र कोथडी संत मुक्ताई नगर. मुक्ताईचं जे मंदिर आहे ना ते कोथडी इथं आहे. बघा खूपच मोठं मंदिर बांधलं जातं आहे आणि खूप छान बांधलं जातं आहे, खरंच मस्त बांधलं जातं आहे. पायऱ्या पण बघा किती मोठ्या मोठ्या आणि छान आहे. जेव्हा मोठी एकादशी असते किंवा मुक्ताईची यात्रा असते ना तेव्हा खूपच गर्दी असते मंदिरामध्ये, तर पाय ठेवायला पण जागा नसते, म्हणून खूपच मोठं मंदिर बांधलं जातं आहे. आणि मुक्ताईची जी मूर्ती आहे ना ती खूपच देखणी आणि सुंदर आहे. चेहरा पण एकदम मस्त आहे, नाजूक, खूपच सुंदर दिसते मुक्ताईची मूर्ती. चला तुम्हाला दाखवते, दर्शन देते मुक्ताईचं. इथून अशा पायऱ्या आहे मध्ये जाण्यासाठी आणि तिकडच्या साईडनी निघण्याच्या पायऱ्या आहे. चला मग आता आपण दर्शनाला जाऊ. घेतले ना तुम्ही मुक्ताईचे दर्शन? पाहिले ना मूर्ती किती सुंदर होती, एकदम नाजूकशी मस्त. मी लहानपणी पिक्चरमध्ये पण पाहिलं आहे, खूपच नाजूक आणि गोड होती मुक्ताई. तशीच गोड मला ही मुक्ताईची मूर्ती दिसते. बघा बाबा इथं विणा वाजवत आहे. मुक्ताईच्या मंदिरामध्ये ना कधी पण विणा कंटिन्यू वाजत असते बरं का, तिला कधीच खाली नाही ठेवत. एकाचा नंबर झाला की दुसरं असं कोणी ना कोणी वाजवतच असतं विणा. मंदिराच्या हा साईडचा एरिया आहे, इथून एक्झिट होते, बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथं. इथं समोरच पूर्णा नदीचं बॅकअप वॉटर आहे. बघा हे बॅकअप वॉटर आहे इथून, पण पाणी एकदम साफ आहे बरं का, खूपच साफ पाणी आहे. आणि इथे एक बोट ठेवली आहे, खूपच सुंदर दिसते ती बोट पण. ह्या पायऱ्या ना दिसताय छोट्या पण खूपच जड पायऱ्या आहे. जाताना पण असे जड वाटत होत्या मला आणि थोडा जीव घाबरतच होता माझा इथं, कारण जास्त कोणीच नव्हतं, एकदम सुमसाम एरिया होता. पण पाण्याजवळ जाऊन मला एकदम छान वाटत होतं, मस्त पाण्याचा गारवाही लागत होता, छान वाटलं, एकदम मस्त वाटलं पाण्याजवळ जाऊन. ही जी बोट दिसते ना खूपच छान दिसते, कलर तर एकदम छान वाटतोय बोटिंगचा. पण इथं बोट चालवणारे कोणीच नाही आहे. कोणी जर असतं ना बोट चालवणारे तर आम्ही नक्की बसलो असतो बोटमध्ये. आमच्या गावाला पण बोटिंग आहे, तर आम्ही बऱ्याच वेळा बसतो त्या बोटमध्ये, राऊंड मारून येतो. मी पुढच्या वेळेस दाखवीन तुम्हाला. ह्यावेळेस आम्हाला टाईम नव्हता जास्त, म्हणून आम्ही जास्त नाही थांबले. नाही तर गावाकडे कधी कधी आम्ही मुक्कामी असतो ना तर तेव्हा आम्ही बोटिंगला जातो, एक तरी राऊंड मारून येतो, छान वाटतं नदीवर. आमच्या गावाला पण खूपच मोठी नदी आहे, तापी नदी आहे, खूप मोठी नदी आहे मस्त. बघा इथं दिवे लावायचं स्टँड आहे, खूपच छान आहे, गोल 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 गोल, एकदम मस्त दिसतंय. आणि इथं तुलसी माता आहे. इथून असं एक्झिट व्हायचं आणि बाहेर जायचं. तुम्ही मंदिराला राऊंड पण मारू शकता, प्रदक्षिणा. खूपच मोठं मंदिर आहे
आणि इथून असा वर बाहेर निघण्याचा मार्ग आहे. बघा खूपच सुंदर दिसतंय. आता 7 वाजले तरी पण बघा लाल लाल दिसतोय बाहेर. मुक्ताईचे पण छान दर्शन झाले आमचे. मुक्ताईच्या मंदिरात पण काही जास्त गर्दी नव्हती. इथं काही जास्त गर्दी नसते, पण एकादशीला गर्दी भरपूर असते बरं का इथं. आणि मंदिर बघा आता किती सुंदर बांधलं जात आहे ना. खूपच सुंदर आणि मोठं मंदिर बांधलं जात आहे. आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो ना, तर आम्हाला आहे ना ढोल ताशाचा आवाज येत होता. मग आम्ही पाहिलं साईडला जाऊन, तर तिथं आहे ना पावलांची प्रॅक्टिस चालू होती. छोटी छोटी मुलं पावलं खेळताय. मूवीची इथं शूटिंग होणार आहे ना, तर त्याची प्रॅक्टिस करताय सगळे मुलं. चला व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का तुम्ही.